भगवान श्रीकृष्णांनी विटाळ आणि सूतक किती दिवस पाळावं हे सुद्धा नाथ महाराजांच्या ग्रंथामध्ये सांगितलेलं आहे. अध्याय नंबर 21 ओबी नंबर 115. देव म्हणतात, रजस्वला शुद्ध चतुर्थाहनी, रजस्वला शुद्ध चतुर्थाहनी, मेघोदक शुद्ध तिसरे दिनी, मेघोदक शुद्ध तिसरे दिनी, वृद्धी सूतक 10वे दिनी, वृद्धी सूतक 10वे दिनी, काळ शुद्धपणी या हेतू, काळ शुद्धपणी या हेतू, काळ शुद्धपणी या हेतू, काळ शुद्धपणी या हेतू. अर्थ लक्षात घ्या. देव सांगतायत की काळाची शुद्धता म्हणजे पवित्रता, काळाची पवित्रता या संदर्भामध्ये देवाने सांगितलेले आहे की रजस्वला स्त्रीला 4 दिवसाचं विटाळ पाडलं पाहिजे, म्हणजे तेव्हा ती शुद्ध होईल. मेघोदक म्हणजे पावसाचं पहिलं पाणी जर आपल्याला वापरायचं असेल तर ते 3ऱ्या दिवशी वापरावं, तेव्हा ते शुद्ध असतं. त्याचप्रमाणे वृद्धी आणि सूतक हे जेव्हा आपल्याला लागेल तर तेव्हा 10 दिवस आपण पाळावे, त्यानंतर ती शुद्धता प्राप्त होईल. त्या वेळेपर्यंत अशुद्धपणा असतो हे देवाला या ठिकाणी सांगायचं. आता व्यवस्थित थोडं या ठिकाणी समजून घेऊया की पवित्रता अध्यात्मामध्ये शुचिर्भूतपणा, पवित्रता, शुद्धपणा हे स्थानाचंही शुद्धपणा सांगितलं देवाने अनेक ठिकाणी वर्णन केलेलं आहे आणि काळाचीही शुद्धता महत्वाची. म्हणून काळ बरं का, किती दिवसानंतर काळ शुद्ध मानला जातो यासाठी देवाने या ठिकाणी 3 गोष्टी सांगितलेल्या आहेत. रजस्वला स्त्री म्हणजे ज्या स्त्रीला मासिक धर्म आहे त्या स्त्रीने 4 दिवस स्वतंत्र राहावं, वेगळं राहावं. तिने कोणत्याही गोष्टीला स्पर्श करू नये, जेणेकरून शुद्धपणा अशुद्धपणा पसरणार नाही. आता या ठिकाणी स्त्रियांना काही गौण मानलेलं नाहीये, मुद्दा लक्षात घ्या. आपल्या मनुष्य देहाचं मुख्य उद्दिष्ट आहे ईश्वर प्राप्ती, आणि या ईश्वर प्राप्तीकडे जात असताना सगळ्यात मोठा अडथळा जर काही असेल तर ती मनातली वासना असते. म्हणून वासना वाढवणारी प्रत्येक गोष्ट ही अध्यात्मामध्ये वर्ज्य मानलेली आहे. म्हणून स्त्रीचं विटाळ सुद्धा हे वासना वाढवणारं काम करतं. म्हणून त्या विटाळाला देवाला स्पर्श होऊ नये असं सांगितलेलं आहे. कारण विटाळाचा स्पर्श झाला तर माणसाचं मन वासनेने अजून भरेल, वासना त्याची अजून वाढेल. म्हणून त्या विटाळाला आपण वेगळं करावं, स्वतंत्र ठेवावं, त्याचा स्पर्श कोणाला होऊ नये असं आपल्या ऋषी मुनींनी, असं आपल्या पूर्वजांनी सांगितलेलं आहे. हे लक्षात घ्या. कारण विटाळातूनच या शरीराची निर्मिती झालेली आहे आणि ह्या शरीरामध्ये हा जीव अडकलेला आहे आणि तो जीव हा बंधनात आहे. तो जीव शिवाशी एकरूप होण्यासाठी या शरीराची देहबुद्धी जोपर्यंत संपत नाही, या शरीराची वासना जोपर्यंत संपत नाही, तोपर्यंत आपला जीव शिवाशी एकरूप होत नाही. म्हणून शिवाकडे जात असताना ही देहबुद्धी आपली सगळ्यात मोठा अडथळा आहे. म्हणूनच या देहाची निर्मिती ज्या गोष्टीपासून झालेली आहे ते सुद्धा आपण अशुद्ध मानलेलं आहे, ते म्हणजे विटाळ. म्हणून 4 दिवस अशुद्ध असं जे काही रक्त आहे ते निघून जाईपर्यंत आपण रजस्वला स्त्रीला शुद्ध नाही असं मानलेलं आहे. या ठिकाणी शुद्धता कधी येईल म्हणलं तर देवाने 4 दिवस तिनं ते पाळावं. आता मेघोदक, मेघोदक म्हणजे जे पावसाचं पाणी आहे, ढगामधलं पाऊस जेव्हा पडतो तेव्हा जेव्हा पावसाचं पहिलं पाणी जेव्हा पडतं तेव्हा वातावरणामध्ये जे काही धुळीचे कण वगैरे असतात, पहिला पाऊस जेव्हा पडतो तेव्हा ते वातावरणातले दूषित कण सुद्धा त्या पावसाच्या पाण्याबरोबर मिक्स होतात. म्हणून ती दूषितपणा जाण्यासाठी पहिलं पावसाचं पाणी कधीही शुद्ध नसतं असं देवाने सांगितलेलं आहे. त्यासाठी 3ऱ्या दिनी म्हणजे 3 दिवसानंतर ते पाणी शुद्ध होतं, तेव्हा वातावरण सगळं शुद्ध होऊन जातं असं या ठिकाणी देवाने सांगितलेलं आहे. आणि 3री गोष्ट जी सांगितलेली आहे ती म्हणजे वृद्धी आणि सूतक. एखाद्याच्या घरी कोणी वारलं तर आपण सूतक पाळावं
असं म्हटलेलं आहे, कारण तो जीव जो गेलेला आहे तो व्यक्ती मरण पावल्यामुळं जी खिन्नता, जे दुःख त्या घरामध्ये असतं, सगळ्या नाते संबंधामध्ये जी दुःखाची भावना भरलेली असते, त्या सगळ्या दुःखामध्ये तो काळ बघितला तर तो प्रसन्नतेचा नसतो आणि मग तो 10 दिवसापर्यंत तो काळ अशुद्ध मानलेला आहे आणि 10 दिवसानंतरच आपण शुद्ध होतो असं सूतकामध्येही देवाने सांगितलेलं आहे. म्हणजेच काय तर सूतकामध्ये आपण देवांना स्पर्श करू नये, कारण खिन्न भावनेने मनात दुःख ठेवून आपण देवांना स्पर्श करण्यात आपल्याला चांगलं फळ मिळणार नाही. त्याचबरोबर विटाळाचा स्पर्श करून सुद्धा आपल्याला चांगलं फळ भेटू शकत नाही. म्हणून वृद्धी आणि सूतक हे असल्यास 10 दिवस आपण देवी देवतांना, त्यांच्या वस्तूंना स्पर्श करू नये, पण मानसिकरित्या आपण देवाचं स्मरण मात्र नक्की करू शकता. अशा प्रकारे सूतक आणि वृद्धी ही 10 दिवसाची पाळली पाहिजे. असे काळाच्या शुद्धतेचे 3 गोष्टी देवानी या ओवीमध्ये सांगितलेल्या आहेत.